या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर आज आषाढी एकादशी आहे, देवशयनी एकादशी, आणि छान अशा योगाच्या दिवशी छान अशा वाद्यप्रधान या कार्यक्रमाला मी सोहळाच म्हणेन याला आपली भेट घडते। या निमित्तानं उपस्थित हे सर्व मान्यवर शिक्षक आहेत आणि आमचे प्रिय विद्यार्थी, संगीतप्रेमी, या सर्वांचं खरं तर आमचा हा कौटुंबिक असा सोहळा संपन्न होतोय। या सगळ्यांचं शब्दसुमनानं सर्वप्रथम मी स्वागत करतो। आज या अनंत संगीत शाळेमध्ये हा समोर दिसतोय तो वाद्यसंच प्रदान सोहळा संपन्न होतोय, आणि आजचा हा सोहळा केवळ वाद्यसंच प्रदान करण्याचा नसून एका सुंदर स्मृतीला संगीताच्या माध्यमातून चिरंतन जपण्याचा आहे। मालवण एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय श्री अविनाश आजगावकर सर यांनी आपल्या दिवंगत पत्नी कैलासवासी सुचेता अविनाश आजगावकर यांच्या 1,00,000 रुपये किमतीचा हा संगीत वाद्यसंच त्यांनी भेट दिलेला आहे। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आपल्या या संगीत शाळेमध्ये तबला असेल, कथ्थक आणि संगीत शिक्षणाचे वर्ग हे नियमित चालू असतात, आणि या संगीत सरावासाठी वाद्यांची आमच्याकडे कमतरता होती, आणि ही कमतरता लक्षात घेऊन माननीय श्री आजगावकर सरांनी विद्यार्थ्यांच्या गरजेची पूर्तता अत्यंत उदार अशा अंतःकरणाने केलेली आहे। त्यांचं स्वागत आहे, सगळ्या मान्यवरांचं स्वागत करतो। आणि आपण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत त्या कार्यक्रमाचा हेतू अधिक स्पष्टपणाने व्यक्त करण्यासाठी मी आमच्या प्रशालेचे प्रतिभावान कला शिक्षक आदरणीय सामंत सर यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक मांडावं। नमस्कार। आदरणीय व्यासपीठ, नटराजाची पूजेला नटराजाचं पूजन झालेलं आहे। आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तुमच्या समोर सांगण्यासाठी मला अत्यंत आनंद होत आहे, अशासाठी की 37 वर्षाचा काळ लोटला आमच्या सर्व्हिसचा, आणि या काळामध्ये सुरुवातीपासून काका सगळ्यांनी साक्षीदार आहेत की साहित्य घ्यायचं आणि हे करायचं म्हणजे खूप मोठी यातायात होती। मुख्याध्यापकांकडे जायचं, मग त्याला मंजुरी मिळणार आणि करणार, आणि पहिली पेटी यायला जवळजवळ 6 वर्ष लागली आमच्याकडे, आम्ही सुरुवात केल्यापासून, आणि मग एक दरवर्षी एक साहित्य मिळत गेलं। आज शाळेचा व्याप आणि शाळेचे सर्व कार्यक्रम बघितले तर या कार्यक्रमाची व्याप्ती आणि आजच्या कार्यक्रमासाठी विशेष संगीत साहित्य देण्याची त्याच्या मागची जी प्रेरणा आहे, या सगळ्याचं औचित्य आज अतिशय योग्य आणि योग्य टप्प्यावर हे शाळेला मिळत आहे। एकाच वेळेस 12 विद्यार्थ्यांना तबल्यामध्ये A ग्रेड मिळते म्हटल्याबरोबर तातडीने प्रायोजक सरांनी ताबडतोब यासाठी हे एका याच्यामध्ये होणार नाही, एका तबल्यावर आणि 2 तबल्यावर हे होणार नाही, एवढं मोठं काम हे समजणारी व्यक्तीच आज माणसं दुर्मिळ झाली आहे। आणि अशा पार्श्वभूमीवर हे जे आज साहित्य प्रदान कार्यक्रम आहे हा खूपच औचित्यपूर्ण आहे, आणि त्या सगळ्याचे मी आणि वळदू सर साक्षीदार आहोत, आणि त्यामुळे आमच्या दृष्टीने याला खूपच महत्त्व आहे। वळदू सर मुख्याध्यापक असताना ही घटना घडते, संगीत वर्ग सुरू होतोय, आणि त्याचा आज त्याला लागणारं म्हणजे आपलं संगीत दालन आता पूर्ण क्षमतेने आपल्या सगळ्यांसाठी हजर होत आहे। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, आणि त्यामुळे हा सोहळा माननीय आजगावकर सरांनी सांगितलं होतं की हे कोणत्याही प्रकारचा असला सोहळा करायचा नाही आहे, पण आमची ही इच्छा काय आहे तर हे मुलांना समजावं, याच्या मागचं हेतू मुलांना समजावा, आणि हा हेतू मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी हा आम्ही त्यांना अपेक्षित नाही, पण आम्ही हा मुख्याध्यापकांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून असा कार्यक्रम ठरवला की मुलांसमोर हे जाणं अत्यंत गरजेचं आहे। आज बक्षिसांच्या यादीमध्ये
17 ते 18 बक्षिसं इंग्रजी, मराठी, गणितासाठी आहेत. पण कलेसाठी बक्षीस नाही आहे, संगीतासाठी नाही. कलेसाठी एक बक्षीस आहे, ताम्रपटाला मिळतं ते. ही सुरुवात आहे त्याची. कदाचित पुढे 15-16 बक्षिसं मराठीची आहेत, इंग्रजीची आहेत, गणिताची आहेत. त्याच्यापेक्षाही बक्षिसं वाढतील आणि त्याची सुरुवात, त्याची मुहूर्तमेढ आज या ठिकाणी होते आहे. ही अत्यंत बदलाची, सामाजिक बदलाची मोठी नांदी आहे. 10 MPSC UPSC झालेले तरुण तयार करणं वेगळं आणि एक संगीताचा विद्यार्थी तयार करणं वेगळं, एक कलेचा विद्यार्थी तयार करणं वेगळं. कारण हे प्रॅक्टिकल वर्क आहे. इथे वाचून परीक्षा देता येत नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचा कार्यक्रम हा अतिशय हृदय सोहळा असं मी या ठिकाणी म्हटलंय. अतिशय हृदयापासून मी या सगळ्यांना धन्यवाद देतो. अतिशय मोठा बदल होत आहे आपल्या शाळेच्या या आवारामध्ये, त्याची ही नांदी आहे. म्हणून मी पुन्हा एकदा या सगळ्याचं औचित्य साधून तुम्हाला सगळ्यांना हे साक्षीदार करायचं आहे की हे का करायचं आहे, तुमच्यासाठी देणारी कोणीतरी आहेत हे तुम्हाला समजावं म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. धन्यवाद. धन्यवाद सामंत सर. खरं आहे की संगीत ही गोष्ट विद्या म्हणून शिकत आणि कला म्हणून सादर करत. पण कला म्हणून सादर करताना ती कशी करावी हे कुठल्याही पुस्तकात, ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही. प्रत्येक कलाकार आपल्या अनुभूतीतून, जाणीवेतून ते सादर करत असतो. आणि हीच जाणीव लक्षात ठेवून, लक्षात घेऊन आजचा हा सुंदर असा संच आपल्या समोर आहे, संगीत संच, ज्याचा निश्चितच फायदा या होतकरू आमच्या संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल. सरांनी अत्यंत समर्पक शब्दामध्ये कार्यक्रमाचा हेतू आपल्या समोर मांडलेला आहे. या वाद्यसंचामध्ये आपण बघितलं तर उत्कृष्ट दर्जाची संवादिनी हार्मोनियम आपल्या समोर आहे. त्यानंतर डग्गा तबल्याचे हे 4 संच आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक तंबोरा आणि डब स्टँड, त्यानंतर टाळ वगैरे, ही सगळी त्याला पूरक जी वाद्य आहेत ती सुद्धा इथे आहेत, ती प्रदान केलेली आहे आजगावकर सरांनी. खरं तर आपल्या प्रशालेतील संगीत शिकणाऱ्या निरागस मुलांच्या पोटातून निघणाऱ्या स्वरनादातून दिवंगत सुचेता आजगावकर यांच्या स्मृती जागृत राहतील. खरं तर स्वतःच्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती समाजोपयोगी कार्यातून जिवंत ठेवण्याचा हा जो विचार आहे तो खरोखरच प्रेरणादायी असा आहे. दिवंगत सुचेता आजगावकर यांच्या स्मृतीला हीच खरी आदरांजली आहे असं मला वाटतंय. आणि आता मी मालवण एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय सचिव श्री कामत सर, स्कूल कमिटी अध्यक्ष माननीय श्री शैलेश खांडाळेकर सर आणि आमचे मुख्याध्यापक श्री वळंजू सर यांना विनंती करतो की आदरणीय श्री अविनाश आजगावकर सर यांच्या हस्ते प्रतिकात्मक वाद्यसंच आपण स्वीकारायचा आहे ही विनंती करतो. छान असं प्रतिकात्मक वाद्यसंच जो आपण स्वीकारायचा आहे. सुंदर असा प्रतिकात्मक वाद्यसंच जो मोमेंट आहे तो आपल्या समोर आपण बघू शकता. आणि ही सगळी संकल्पना आहे या प्रतिकात्मक वाद्यसंचाची. सर तुम्ही ही जी संकल्पना आहे प्रतिकात्मक वाद्यसंचाची आदरणीय सामंत सर यांची आहे, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर या प्रशालेने निर्मितीशील आणि प्रतिभावान शिक्षक आपल्याला दिले आहेत, त्यापैकी एक सामंत सर आहेत आमचे. खूप सुंदर अशी संकल्पना त्यांनी हा सुंदर असा मोमेंट तयार केलेला आहे. खूप छान.
हा प्रतिकात्मक वाद्यसंचय प्रदान करण्यात आलेला आहे आसगावकर सर यांच्याकडून. यानंतर मी मान्यवरांना स्थानपन्न होण्याची विनंती करतो आणि यानंतर आपल्या सुधीर गोसावी त्याबरोबर गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी तबला वाजवणारे आईचं फोन गेल्या वर्षी कार्यक्रम झाला होता. मला वाटतं जय गणेश यांचे ते शिष्य होते. हा, जय गणेश. ओके ओके. यानंतर आमच्या प्रशालेचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक आदरणीय वळंजू सर यांना विनंती करतो की आपण सगळ्यांशी संवाद साधायचा आहे. नमस्कार. आजच्या वाद्यसंच प्रदान सोहळ्याचे उपस्थित सर्व मान्यवर, मालवण एज्युकेशन सोसायटीचे सर्व संस्था सदस्य, आदरणीय दिगंबरजी सामंत सर, संस्थेचे सचिव श्री कामत सर, स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय शैलेशजी खंडाळेकर सर, संस्था सदस्य श्री अविनाशजी आसगावकर सर, शाळेचे माननीय पर्यवेक्षक श्री वेरलकर सर, इथे या कार्यक्रमाला उपस्थित सर्व संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ शिक्षक वर्ग, श्री सामंत सर, तसेच आम्हाला सातत्याने सामंत सरांनी सांगितलं गेली 37 वर्ष, त्यातली मला 34 वर्ष सातत्याने संगीतामध्ये मदत करणारे आमचे आदरणीय श्री सदा चुरी, त्याचबरोबर संगीत क्षेत्रातील आमचे सर्व स्टाफ शिक्षक, डॉक्टर तोरसकर मॅडम आहेत, बर्वे सर आहेत, नंतर नवोदित हे सगळं सूत्र आपल्या हातात घेणारे नवीन शिक्षक आणि कौशल्यवान शिक्षक श्री सुधीर गोसावी सर, त्याचबरोबर संगीत क्षेत्रातील श्री अक्षय सातार्डेकर सर, सर्वांना वंदन करतो. आणि विशेष म्हणजे या सत्कारातील सोहळ्याचे प्रमुख साक्षीदार म्हणजे समोर बसलेले तुम्ही जे विद्यार्थी आहात, 2 शाखांचे, एक संगीत तबला प्रशिक्षणाचे विद्यार्थी आणि कथ्थक नृत्याचे विद्यार्थी. मित्रांनो, सामंत सरांनी मला जे सांगायचं होतं ते चटकन सांगितलंच, पण मला न राहून परत बोलतोच आहे की गेली 34 वर्ष आम्ही इथे या शाळेमध्ये संगीत उठाव करण्यासाठी हरेक प्रयत्न केले आणि त्याच्यात त्यावेळी खूप कष्ट झाले आम्हाला की त्याच्यात पैसे काढले आम्ही शिक्षकांनी 100-100 रुपये. पगार फार कमी होते, तर पैसे एवढे वाजण्यासाठी देणार कोण. आणि झालं काय, जे पैसे काढले सगळ्या शिक्षकांनी त्याच्यातून एक छान हार्मोनियम 32 वर्षापूर्वी आम्ही मुंबईवरून आणली आहे आणि त्याच्याबरोबर आम्हाला तबला डग्गा घ्यायचा होता, पण फक्त तबलाच खरेदी करता आला, डग्ग्याचे पैसे नव्हते आमच्याकडे. आणि त्याही अवस्थेत आम्ही गेली 32 वर्ष वेगवेगळ्या प्रकारे सांगीतिक क्षेत्रामध्ये जिथे तिथे यश मिळवलेली आहेत या अपुऱ्या वाद्यांच्या जोरावर. अगदी तालुक्यात तर आपण कायमच वेगवेगळ्या क्षेत्रात नंबर असायचे, जिल्ह्यामध्ये आणि अगदी उच्चांक म्हणजे आम्ही नाटकाच्या वेळी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये अहमदनगरला अंतिम फेरीत संगीतामध्ये प्रथम क्रमांक टोपीवाला हायस्कूलने मिळवलेला आहे. ही 32 वर्षांची परंपरा ही मागे टाकून मालवण एज्युकेशन सोसायटीने मोठे उपकार केले आमच्यावर की 2 वर्षापूर्वी एज्युकेशन सोसायटीने या शाळेसाठी स्वतंत्र अनंत संगीत शालाच निर्माण केली. बघा, एखाद्या तपश्चर्याचं फलित कसं असतं, एवढी वर्ष घालवल्यावर मग जे काही आम्हाला मिळालं ते मोठं घबाडच मिळालं. आणि मग ही अनंत संगीत शाला ही किती किती प्रकारे समृद्ध आहे बघा. तुलना केली तर लक्षात येतं की आज ही इमारतीच्या बाबतीत किती समृद्ध आहे. असा प्रशस्त हॉल, सगळ्या सोयी सुविधा असणारी परिस्थिती, एकांत,
गजबजाटातही एकांत, ते फार दुर्मिळ इथे आम्हाला हे स्थान मिळालेलं आहे. अनंत संगीत शाळा विद्यार्थ्यांनीही समृद्ध आहे. बघा, तुम्ही सगळे विद्यार्थी संख्येने कितीतरी आहात. हे तबला विद्यार्थी, कथ्थकचे विद्यार्थी. एखाद्या स्कूलमध्ये एवढ्या संख्येने विद्यार्थी असणं, अशा स्कूलमध्ये ही दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणून आमची ही शाळा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही समृद्ध आहे. आमची ही अनंत संगीत शाळा गुरुजनांच्या दृष्टीनेही समृद्ध आहे. मी तुम्हाला अगदी जागतिक स्तराचे अत्युच्च कौशल्य प्राप्तवान असे दोन्ही गटासाठी प्रशिक्षक गुरु या शाळेसाठी लाभलेले. बघा, कथ्थकसाठी नृत्य विशारद गांधी मॅडम, आता परदेशात त्यांचा कार्यक्रम आता त्यांचा परदेशात कार्यक्रम आहे, त्यात तुम्हाला टोपीवालाच्या विद्यार्थिनींना येऊन शिकवतात. म्हणजे किती भाग्यवान तुम्ही आहात, तुमच्यामुळे आम्ही आहोत. शिवाय तबला प्रशिक्षण वर्गाला आज इथे आमच्याकडे श्री सुधीर गोसावी सर आहेत. हे तबला विशारद आहेत. तबला विशारद हे दोन्ही क्षेत्रातील विशारद लोक तुम्हाला प्रशिक्षण देत आहेत. म्हणजे आमच्या संस्थेने तुमच्यासाठी जी सोय केली आहे ती अत्युच्च कौशल्य प्राप्त दोन्ही क्षेत्रातील व्यक्ती तुमच्यासाठी निवडलेली आहे. हे केवढं मोठं भाग्य आहे. आणि आमची अनंत संगीत शाळा समृद्ध करण्यासाठी जी उणीव होती ती भरून काढण्याचा दिवस आज आलेला आहे. वाद्य संचांचं प्रदान, 1,00,000 रुपये किमतीची वाद्य आज तुम्हा विद्यार्थ्यांसाठी आदरणीय अविनाशजी आजगावकर सरांनी आपल्या दिवंगत पत्नीच्या जन्मदिनाप्रित्यर्थ तुम्हाला अर्पण केलेली आहेत. आणि आज आपण वाद्य संचामध्ये मालवण शहरात तरी समृद्ध झालेलो आहोत. आज आपल्या एवढी वाद्यांमध्ये समृद्ध संस्था, स्कूल मालवण मध्ये नाही, हे मी अभिमानाने तुम्हाला सांगतो. अगदी ही पेटी जी आहे ना, ही स्केल चेंजर पेटी आहे. ही येण्यापूर्वी, ही आज आलेली आहे, ही येण्यापूर्वी मालवण मध्ये स्केल चेंजर पेट्या सर फक्त 3च होत्या. ही 4थी पेटी आहे मालवण मध्ये. स्केल चेंजर एवढी महागडी पेटी आहे. हे नवीन तबला संच महागडे इथे आलेले आहेत. एखाद्या स्कूल मध्ये असं साहित्य असणं म्हणजे मोठी गौरवाची गोष्ट आहे. तो तानपुरा 10,000चा आहे. या दुर्मिळ गोष्टी आहेत. आणि या सगळ्या कशातून मिळालेल्या आहेत? तर पुण्यशील दिवंगत सुचेता अविनाश आजगावकर, ज्यांचं पोस्टर मुद्दाम आम्ही भिंतीवर लावलेलं आहे त्यांचं स्मरण करण्यासाठी, यांच्या जन्मदिना स्मृत्यर्थ त्यांच्या पतींकडून, आजगावकर सरांकडून हे प्रदान 1,00,000 किमतीचं तुमच्यासाठी आज इथे होत आहे. हे मोठं नातं आहे. मी म्हणतो की पुण्यशील लोक जे असतात ते स्वतःच्या जीवनभरामध्ये समाजाला समृद्ध करतच असतात. वेगवेगळ्या कृतीने, वेगवेगळ्या दानाने, इतर गोष्टींनी. आणि पुण्यशील लोकांचा हा स्वभाव की त्यांच्या जाण्यानंतर सुद्धा ते वेगवेगळ्या प्रकारे समाजाला समृद्ध करतच असतात. यातलं हे एक आणखी उदाहरण म्हणजे दिवंगत सुचेता अविनाश आजगावकर यांचं आणि तुमचं, अर्थात आमचं मोठं नातं आहे. ते सांगितल्याशिवाय राहत नाहीये. या सुचेता आजगावकर या तुम्ही जसे आज बसलेले आहात तशा या टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी आहे. आणि कधीच्या भारत स्वतंत्र झाला 47ला, त्यानंतरच्या काळात 1950 पासून 3 वर्षांनी सलग 11 वर्षे अगदी मला वाटतं पहिलीपासून, बालवाडी होती मला माहित नाही, नव्हती, पहिलीपासूनच्या विद्यार्थिनी आहेत या सुचेता आजगावकर. आणि शेवटी SSC त्यावेळीची 11वी संपेपर्यंत 11 वर्ष सलग इथे या सगळ्या परिसरामध्ये, या वातावरणामध्ये तुमच्याप्रमाणेच त्या खेळल्या, बागडल्या, इथला आनंद लुटला, इथल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि आपलं जीवन समृद्ध केलेलं आहे. अत्यंत बुद्धिमान अशा त्या होत्या. सांगितलं जातं की इथे पाऊल टाकल्यापासून 51 सालापासून 61 सालापर्यंत कुठल्याही इयत्तेत पहिला क्रमांक त्यांनी कधीच सोडला नाही.
वा. SSC ला म्हणाले. फायनल SSC च्या फायनलला म्हणाले. आता मी हे गुपित उघड केल्यामुळे सांगावं लागतंय मला की अगदी एवढी 10 वर्ष सलग त्या सुचेतांनी पहिला क्रमांक इथे मिळवला या टोपीवालामध्ये. तेच बेंच आहेत, त्याच खिडक्या, त्याच भिंती आहेत, तुम्ही जिथे बसता तेच सगळं वातावरण आहे. ही 77 वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगते इथली. आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे शेवटच्या फायनलला मात्र तिथे सुचेतांचा नंबर आला नाही आणि फायनलला आज जे आपल्या समोर संस्था सदस्य अविनाश आजगावकर सर त्यांचा पहिला क्रमांक आलेला होता आणि तिथेच ते या संपूर्ण जीवनात जिंकले असतील असं मला वाटतं. असो नाही, मी माझा दुसरा नंबर असायचा. पहिला नंबर मला अगदी असो मला सांगावंसं वाटतं की आजचं हे जे दान आहे ना ते 1 लाखाच्या किमतीमुळे नव्हे पण खऱ्या अर्थाने हे सात्विक दान आहे. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे 17व्या अध्यायामध्ये सात्विक दान कशाला म्हणतात. दातव्यम इति यत् दानम दीयते नुपकारिणे देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम सुतम. म्हणजे दान करणं माझं कर्तव्य आहे अशी मुळात भूमिका ठेवून केलं जातं ते सात्विक दान. जे दान केल्यानंतर 1 महिन्याने मी जे दिलं होतं त्याचे उपकार माझे परत कोणी फेडलेच नाहीत अशी मनात सुद्धा इच्छा केली जाते त्याला दान म्हणत नाही, त्याला सात्विक दान म्हणत नाही. दीयते अनुपकारिणे आणि देशे कालेच पात्रेच. स्थान कुठलं आहे देश ते बघून दान दिलं जातं. तसं हे दान दिलेलं आहे. ही जागा कुठली आहे टोपीवालाची संस्था आहे. तिथे दिलेलं कधी व्यर्थ जात नाही. देश बघितला गेला हे दान करताना. काले काळ कुठला आहे तर आज विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. तबला प्रशिक्षक विद्यार्थी प्रशिक्षणार्थी संख्या वाढली आहे पण पुरेसं साहित्य नाहीये हे बघितलं गेलं. आणि पात्रेच निश्चित खात्री होती दानकर्त्यांना इथे दिलेल्या दानातून काहीतरी वेगळं नक्की घडणारच. पात्रता बघितली गेली असं ठरवून हे दान दिले गेलेलं आहे. म्हणून आजचं हे दान एक सात्विक दान आहे आणि त्याचं निमित्त ठरले आहेत दिवंगत सुचेता अविनाश आजगावकर. आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या वतीने त्या सुचेता आजगावकर यांचं जन्मदिनी आपण स्मरण करण्यासाठी टाळ्या वाजून त्यांचं स्मरण करूया. आणि तुमच्या वतीने तुम्ही बोलणार नाही आहात तेव्हा तुमच्या वतीने मी संस्थेच्या लोकांना आणि दानकर्त्यांना ग्वाही देतो की तुम्ही दिलेल्या दानातून आम्ही निश्चित विद्यार्थी सगळे उन्नती आमची साध्य करू. जे तबला क्षेत्र आम्ही निवडलेलं आहे, जे कथ्थक क्षेत्र निवडलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही एवढ्या भराऱ्या घेऊ की पुढे 50 वर्षांनी पुन्हा या ठिकाणी येण्याची वेळ येईल. हे स्थान कधी बदलणार नाही. लक्षात ठेवा हे पंढरपूरच्या विठ्ठलासारखं स्थान आहे. त्याला महात्म्य प्राप्त होईल आणखीन 50 वर्षांनी जे झालेलंच आहे गेल्या 125 वर्षामध्ये या टोपीवालाला. आणि म्हणून सगळ्यांनी प्रगती करतात. 2 प्रकारे त्याचा फायदा आहे तुम्हाला. एक तर स्वतःच्या जीवनामध्ये शांतता सुख समृद्धीसाठी तुम्ही कथ्थक शिकायचं आहे, तबला संगीत हार्मोनियम शिकायचं आहे. आणि दुसरं म्हणजे अभ्यासक्रमामध्ये सुद्धा त्याची सोय ठेवली आहे ना. उदाहरण मागची बघा की SSC ला जर तुम्ही तबल्याच्या काही परीक्षा दिलेल्या असतील अशी उदाहरणं होऊन गेली आमच्या टोपीवाल्यामध्ये. जर तुम्ही कथ्थकच्या काही परीक्षा दिलेल्या असतील तर SSC ला तुम्हाला त्याचे जादा गुण कला क्रीडा प्रमाणे दिले जातात. याची टोकाची उदाहरणं आमच्याकडे आमच्याकडे एका विद्यार्थ्याने माझ्या घरातल्या विद्यार्थ्याने तबला परीक्षा दिल्या त्याचे SSC ला त्याला गुण मिळाले 13. असे गुण बाहेरून आणखीन कुठे मिळतात 13 गुण. इथलं टोकाचं उदाहरण सांगतो. इथली एक विद्यार्थिनी की जिने कथ्थक नृत्याच्या परीक्षा दिला आणि त्या परीक्षांचे थोडेसे गुण भरपूर मिळाले. थोडेसे गुण भर टाकून आमची मुलगी महाराष्ट्र राज्यात पहिली आली SSC बोर्डामध्ये. आर्या राणे कथ्थक नृत्यामुळे. आणि म्हणून तुम्ही ही चिकाटी सोडू नका. तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठीच केवळ आज अट्टहास जो आहे. नाहीतर एवढं कोण देतं. साधेसे एखाद्या तबला सेटवर शिका सगळ्यांनी हवं तर बघू नंतर काय ते
तर एवढं सगळं तुमच्यासाठी हे सगळं आत्मीयतेने आमच्या सगळ्या लोकांनी निर्माण केलेलं आहे. त्याचा भरपूर लाभ घ्या आणि खरोखर त्यातून वेगळी प्रेरणा घ्या आणि आपण विशेष काहीतरी करून दाखवू. काही परीक्षांपर्यंत आपण इतिहासापर्यंत पोहोचून दाखवू अशी तुमच्या मार्फत मी सर्वांना ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय वळजू साहेब. खरं तर आनंद मिळवण्यासाठी आपल्याला या संगीताच्या प्रांतामध्ये मुशाफिरी करायची. वंश परंपरेने काही गोष्टी आपल्याकडे चालत येतात. त्यापैकी अन्न, वस्त्र, निवारा याच्याशी निगडीत सोडून द्या. पण त्याचबरोबर एक गोष्ट येते ती म्हणजे एखाद्या कलेची आवड. मग ती कला आपण कशी जोपासतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आणि मला वाटतं सर्वश्रेष्ठ कला म्हणजे संगीत कला. 7 शुद्ध, 4 कोमल, 1 तीव्र किंवा सर्वमान्य 22 श्रुतींमध्ये अवघं संगीत विश्व सामावलं आहे असं म्हटलं जातं. पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे की ज्याला संगीताची ओढ आहे तो सुखी. आणि खऱ्या अर्थानं आम्ही सुखी आहोत की अशा प्रकारची वाद्य. आता सरांनी उल्लेख केला की मला वाटतं सिंधुदुर्गामध्ये अशी एकमेव परिपूर्ण संगीत ज्यांचं दालन आहे अशी एकमेव शाळा आहे ती म्हणजे आपली ही टोपीवाला. आणि सरांचे खरंच आभार मानायचे तेवढे थोडे आहे की मॅडमनी सुद्धा 11 वर्ष या वास्तूमध्ये व्यतीत केली. पण मला वाटतं यानंतर ही वाद्य त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्याला देण्यात आलेली आहे. ती कायम या सुरांच्या या नादब्रह्माच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी चिरकाल आमच्या मनामध्ये त्यांचा कीर्ती सुगंध दरवळत राहील. या प्रशालेत आपल्याला माहिती आहे की कथ्थकचा वर्ग होतो किंवा आदरणीय सुधीर गोसावी सर तबल्याचं प्रशिक्षण देतात आणि यातून बरेच विद्यार्थी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची विशेष योग्यता प्राप्त केलेली आहे. प्रथम श्रेणीत पास झालेले आहे आणि हे खरं तर उल्लेखनीय गोष्ट आहे की त्यांचं सुद्धा कौतुक आहे गुरुवर्यांचं. आता आपल्यासमोर तबला दिसतो. खरं तर तबला हे साथीचं वाद्य आहे पण आपला रंग, सूर, नूर, लहेजा घेऊन येणाऱ्या वाद्याला स्वतःचं एक स्वतंत्र असं वेगळं स्वभाव आहे, अस्तित्व आहे. ते आता आपण बघणार आहोत. थोडंसं वादन करणार आहेत विद्यार्थी जे तबला शिकतायत ते. मी त्यांना विनंती करतो की आपण समोर आपलं चालू आहे.
आषाढी एकादशी त्यानिमित्तानं लाखो वारकरी आज पंढरपूरला जातात. त्यांच्या हातात काय असतं? टाळ असतो, मृदुंग असते, वीणा असते, खांद्यावरती पताका असते. आता वारी दरवर्षी का करायची? तर दर वेळेला नव्यानं आत्मप्रकाशाच्या वाटा शोधायच्या आणि त्या एकट्याने नव्हे तर त्या शोधामध्ये आपल्यासोबत सर्वांना जो सामील करून घेतो तो वारकरी, अशी वारकऱ्याची व्याख्या केलेली आहे. आता वारकऱ्याच्या खांद्यावरती पताका असतात. कारण काय की जाण्याचं ठिकाण निश्चित असतं, एकच असतं, ते म्हणजे ते चंद्रभागेचं वाळवंट. आता वाळवंटच का? तर आपल्या कर्माची पावलं जिथे उमटत नाही असं निर्विकल्प ठिकाण म्हणजे ते वाळवंट आहे. वारकऱ्याच्या गळ्यामध्ये वीणा असतो, तो पुल्लिंगी पांडुरंग स्वरूप आहे. हातात टाळ असतात आणि ते सतत झणझणत असतात. का सांगा? तर साधकाच्या अनुभवाला शब्द लाभावेत म्हणून तो टाळ. दिंडीमध्ये पखवाज गरजत असतो, वाजत असतो. तो काय सांगतो? एकटा वारकरी नव्हे तर त्याच्या सोबतचे सगळे वारकरी आत्मतत्वाच्या वाटा शोधत असतात आणि त्या परब्रह्माचं स्वरूप आकळून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या अनुभवाला लय लाभावी म्हणून पखवाज वाजत असतो. आणि ही सगळी मंडळी जेव्हा त्या चंद्रभागेच्या वाळवंटी येऊन पोहोचतात तेव्हा ते पंढरीचं सावळं लावण्य या वारकऱ्यांसाठी आतुरतेनं उभं असतं. चला त्याच्या नामाचा आता भजन होणार आहे. पांडुरंग नामी लागला असे ध्यास गौरी वस्त आपल्यासमोर सादर करते. मी विनंती करतो तबलावादक सुधीर गोसावी सर की आपण समोर स्थानपन्न व्हायचं आहे. Ah
गौरी जेव्हा गात होती तेव्हा मला विंदांची एक कविता आठवते. 4 कडव्यांची कविता आहे, छोटीशी आहे ती म्हणून सांगतो, मला आठवली म्हणून सांगतो की विंदा असं म्हणतात की पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा. पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा, सर्व मुले आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा. सर्व मुले आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय न जाणो असेल विठ्ठल. अशा त्या पांडुरंगाचं खूप छान दास म्हणे कैसा नाटकी हा देव झाला जीव भावना. आणि एकदा का त्याच्या नामाची प्रीती उत्पन्न झाली ना की प्रतिश्वासम सविश्वासम तो पांडुरंगच आपल्याला दिसायला लागतो. खूप छान गौरी, तुला खूप खूप शुभेच्छा आहे. यानंतर या वाद्यप्रधान कार्यक्रमाच्या माध्यमातून संगीत संस्काराची परंपरा या होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा सुंदर, अतिव सुंदर असा संकल्प ज्यांनी केला ते आदरणीय आजगावकर सर यांना विनंती करू की सर आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. याच्या अगोदरच्या व्यक्तींनी जे काही बोललेले आहे त्याच्यामुळे मला फारसं बोलायचं नाही आहे. 1-2 करेक्शन, मी मिस्टेक्स दाखवत नाही आहे पण करेक्शन हे जे बोललं गेलं की ह्याच्या अगोदर किंवा कधीही कोणाकडे इतका संच नसायचा. थोडासा इतिहासात जातो. कन्याशाळेमध्ये आणि हे सामंतांना माहिती असणार, तिथे गायन शिक्षक होते, तिथे गायन हॉल होता आणि तिथले मुली विद्यार्थिनी त्यावेळी ती विद्यार्थिनींसाठीच होती. 23 पेट्या, त्यावेळी त्याला बाजापेट्या म्हणतात. ऑफकोर्स त्यावेळी त्यांना कोणी डोनरची आवश्यकता लागली नाही. त्याचं कारण गव्हर्नमेंटची ग्रँट त्यावेळी फुल असायची. गव्हर्नमेंट प्रत्येक बाबतीत त्यावेळी सपोर्ट करायची. तुम्हाला माहिती नसेल त्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये हातमाग सुद्धा होते. आज नाईक मास्तर असते तर त्यांनी बरोबर सांगितलं ते हातमाग शिकवायचे, इतके सगळे होते. पण एनिवे दॅट इज अ करेक्शन. आता मला अजून दिवस आठवतो 3 वर्षापूर्वी ह्या अनंत संगीत शाळेचं उद्घाटन झालं. पहिलं आपण टेबल टेनिस हॉलचं उद्घाटन केलं, मग ह्याचं उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर आज तुमची जी काही प्रगती झालेली आहे खरोखरच मला कौतुक वाटतं. आणि मला ज्यावेळी आमच्या वेळी असे एक्स्ट्रा मार्क्स वगैरे काय नव्हते, त्याच्यामुळे आता जेवढी मला कळलं की कला क्रीडा ह्याच्यामध्ये जर तुम्ही नैपुण्य दाखवलं तर आपल्या विद्यार्थ्यांना ॲडिशनल मार्क्स मिळतात. आणि त्या ॲडिशनल मार्क्सला एक लक्षात घ्या, तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊ नाही का की त्याच्यात जर तुम्ही नैपुण्य मिळवलं आणि तुम्हाला SSCच्या मध्ये तुम्ही 10 मार्क, 3 मार्क, 15 मार्क काय किती मिळतील मला माहिती नाही. जास्तीत जास्त मुलांनी ते मिळवली पाहिजे आणि त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यात होणार. कारण एक लक्षात घ्या, या स्पर्धेच्या जगामध्ये तुम्हाला नुसतं पुस्तकी ज्ञानावर तुम्ही जर नोकरी करणार असाल तर नुसत्या पुस्तकी ज्ञानावर काहीही होत नाही. तुमचे सगळे जो इंटरव्ह्यू होणारा माणूस असतो तो पहिल्यापासून की 10वीत तुला किती गुण मिळाले, 12वीत किती मिळाले, इंजिनिअरिंगमध्ये किती मिळाले, मेडिकलचा प्रश्नच नाही, ते स्वतःच प्रॅक्टिस करतात. तुम्हाला कॉमर्सला किती गुण मिळाले हे सगळं चेक केलं जातं. आणि ह्या स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेतल्यानंतर तुम्हाला स्ट्रीट स्मार्टनेस जो म्हणतात, ज्याचा आयुष्यात नेहमीच उपयोग होतो. तुम्ही जगात कुठेही जा, नुसत्या तुम्ही खूप लोक बघतील की ज्यांच्याकडे फार मोठी विद्वत्ता नसेल पण ते त्यांनी खूप अचीव केलेलं असतं आयुष्यामध्ये. त्याच्यामध्ये याचं कारण त्यांनी स्ट्रीट स्मार्टनेस जो म्हणतात तो त्यांनी अचीव केलेला असतो. आणि त्याच्यासाठी ही कला आणि क्रीडा हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. आणि मालवण एज्युकेशन सोसायटी ऑन बिहाफ ऑफ मालवण एज्युकेशन सोसायटी तुम्हाला सांगतो, आम्ही
तुम्हाला सर्वोपरी सहकार्य करू, ज्याचा आपल्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. कारण तुम्ही जर पुढे आलात तर आमची शाळा पुढे येते, आमची शाळा जगते. आणि आज जे टोपीवाला हायस्कूलच्या ह्या हाईटला आहे त्याच्या वरच्या हाईटला तर गेलेलं दिसेल. आणि मला नक्की खात्री आहे अनंत संगीत याच्या संगीत शाळा असं निघालं आहे, त्याच्यामध्ये सुधीर गोसावी ते स्वतः बघताय. आणि मला खात्री आहे आज कधी ना कधीतरी मागूनचा झकीर हुसेन म्हणून त्यांचं झकीर हुसेन लोकांना माहिती नसेल काही तुम्हाला तर सांगतो. झकीर हुसेन हे उत्कृष्ट तबलापटू होते. त्यांना पद्मश्री मिळाली, पद्मभूषण मिळालं आणि नंतर त्यांना पद्मविभूषण मिळालं. त्यांना 2 ग्रॅमी अवॉर्ड्स मिळालं आणि त्यांनी जगभरात तबला नेला. कारण त्यांचे कॉन्सर्ट्स हे अमेरिकेत जास्ती व्हायचे, युरोपमध्ये व्हायचे, इंडियामध्ये. आणि आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की पु ल देशपांडे पेटीवर, झकीर हुसेन तबल्यावर आणि त्यावेळी दिनेश तिथे बसलेला आणि आशू तिथे एवढा लहान होता. त्याचा एक यूट्यूबवर एक फोटोही व्हायरल होत आहे. पु ल देशपांडे स्वतः उत्तम पेटी वाजवायचे. तुम्ही जर त्यांचा रविवारचा सकाळ म्हणून जर प्रोग्राम बघितलेत ना, उत्कृष्ट पेटी वाजवायची. ते तबल्यावर झकीर हुसेन 2 वर्षापूर्वी ते वारले. त्याच्यामुळे सुधीर गोसावी आमच्या तुमच्याकडून ह्याच मोठ्या अपेक्षा आहेत आणि मला खात्री आहे की तुम्ही ते कंप्लीट करा. एवढंच सांगून मी माझे 2 शब्द सांगतो. थँक्यू. चांगला गुरु लावणं ही त्या गुरु शिष्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट नाही आहे, तर ती जगासाठी महत्त्वाची आहे. कशासाठी? कारण हेच नातं, गुरु शिष्याचं नातं जगाला उत्तमोत्तम कलाकृती देत असतं. तेच आदरणीय झाकीर हुसेन बाई यांच्या बाबतीत घडलं. आता आपल्या मालवणात सुद्धा ही चळवळ हळूहळू उभी राहते. खरंच आनंद वाटतो. फक्त इथे समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत, जे शिकत आहेत संगीत, त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की काही काही विद्यार्थी कसे असतात, काही दिवस येतात, थोडे दिवस शिकतात, मनाचं मनोरंजन करतात, निघून जातात. पण याच्यातला एखादाच असा असेल की जो या कलेसाठी पूर्ण वेडा होईल, ठार वेडा होईल. ते संगीतामध्ये जसे 7 स्वर आहेत, एखादाच, काही लोकांचं कसं असतं सा रे ग म प ध नी, काही लोक ग ग सारखे असतात. थोडंसं यायला लागलं की त्यांना गर्वच होतो. काही लोक तीव्र मध्यमासारखे असतात, त्यांचा स्वभाव हळूहळू संगीतानं तीव्र होत जातो. काही लोक ध होतात, धनिक होतात संगीत क्षेत्रामध्ये, पैसे कमवून, नावलौकिक बनवून. पण आपल्याला काय व्हायचं आहे? आपल्याला व्हायचं आहे, म्हणजे साधक व्हायचं आहे. कारण संगीत ही एक साधना आहे. ती आपण ती साधना केली तरच आपण जीवनात काहीतरी यातून मिळवू शकू. ही सुंदर वाद्य आहे, पण योजना करणारा महत्त्वाचा आहे. तो मिळवून ते चांगलं शिकून ते वाजवणं, याच्यासाठी हा सगळा अट्टहास या सगळ्यांनी केलेला आहे. आणि आजगावकर सर, तुम्ही खूप छान अशा पद्धतीचं हे आपल्याला संच भेट दिलेला आहे आणि त्याचा उपयोग नक्कीच हे विद्यार्थी करतील यात शंका नाही. यानंतर मी आदरणीय बर्वे सरांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करायचं. नमस्कार. आजच्या या संगीत साहित्य प्रदान सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले मालवण एज्युकेशन सोसायटीचे सर्वश्रेष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. विशेष करून सामंत काका आहेत, आजगावकर साहेब, कामत साहेब आहेत, खांडाळेकर साहेब आहेत. या सर्वांचे मी आभार मानतो. त्याच पद्धतीनं मुख्याध्यापक वळंजू सर, पर्यवेक्षक वेरलकर सर यांचेही आभार मानतो. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत जे उत्कृष्ट निवेदन करतायत ते सातार्डेकर सर. सातार्डेकर सरांनी गेल्याच आठवड्यात एका गोव्याच्या कार्यक्रमामध्ये पंडित राम देशपांडे, बरोबर आहे ना, पंडित राम देशपांडे आणि शौनक अभिषेकी यांच्या कार्यक्रमामध्ये निवेदन केलेलं आहे. तुम्हाला मुद्दाम म्हणून सांगतो की महाराष्ट्राच्या बाहेर गोवा राज्यामध्ये जाऊन अनेक ठिकाणी ते खूप सुंदर निवेदन करतात, सूत्रसंचालन करतात.
असे निवेदन आपल्या शाळेत शिक्षक आहेत त्यांनी उत्कृष्ट निवेदन केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. त्याच पद्धतीनं आज हे जे सगळं या ठिकाणी तुम्हाला संगीत वाद्य दिसत आहेत, हा एवढा सुंदर कार्यक्रम दिसतोय, पण त्याच्या पाठीमागचे हात तुम्हाला दिसत नाहीत. मित्रांनो, लक्षात ठेवा, त्याचं सगळं जे श्रेय आहे ते गोसावी सरांना, सामंत सरांना जातं. कारण हा सगळा बॅनर, त्याच्या मागची संकल्पना, एवढं सुंदर मुवमेंट बनवणं ही एवढी सोपी जरी गोष्ट नाही आहे. ती त्याच्यामागे खूप काय काय लागतं आणि त्याच्यासाठी जे कष्ट लागतात ते मी बघितलेले आहेत प्रत्यक्ष. त्यामुळे सामंत सरांचे, गोसावी सरांचे, उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांचे आभार मानतो. विशेष करून आज चुरी काका इथे उपस्थित आहेत, त्यांचेही आभार मानतो. तोरसकर मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांचे आभार मानतो. आणि विशेषतः आजच्या या कार्यक्रमाचं जे औचित्य आहे, जे आजगावकर सरांनी आहे, जे आपल्याला संगीत साहित्य विशेष वाढदिवसा प्रित्यर्थ दिलेलं आहे, त्याबद्दल आजगावकर सरांचे, त्यांच्या पूर्ण कुटुंबियांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.